विचार करा की आमदारांनी भरलेलं विमान हे भोपाळ विमानतळाच्या धावपट्टीवरती उडण्यासाठी तयार आहे. काँग्रेसने आपले सारे आमदार हे बंगळुरूला एका रिसॉर्टमध्ये हलवण्याचा प्लॅन अतिशय चोखपणे आखलेला आहे. मध्य प्रदेशमधली जागा जिंकण्यासाठी वाटेल ते पणाला लावण्याची काँग्रेसनं तयारी सुरू केलेली आहे. त्याच वेळेस अशी एक बातमी येते की ज्यामुळं भोपाळपासून ते दिल्लीपर्यंत काँग्रेसला हादरे बसतात. कारण ज्या मीनाक्षी नटराजन या राहुल गांधी यांच्या अतिशय जवळच्या मानल्या जातात, अनेक ज्येष्ठ नेत्यांचा पत्ते कापून मीनाक्षी नटराजन यांना राज्यसभेचं खासदार करण्याचं ठरवलेलं असतं आणि ज्या वेळेस पक्षाकडे योग्य अशी मतदारांची आमदारांची संख्या असते, अशाच वेळी काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद होतो. भाजपच्या खिळीला असं काही यश मिळतं की ज्या ठिकाणी भाजपचे 2 खासदार होणार होते त्या ठिकाणी एक आयता खासदार त्यांना त्यांच्या पदरामध्ये मिळाला. असं काय घडलं की मीनाक्षी नटराजन ज्या काँग्रेसच्या उमेदवार म्हणून आणि पुढे खासदार म्हणून या राज्यसभेत जाणार होत्या, पण त्यांचा अर्जच बाद झाला. या पडद्यामागे असं काय घडलं की काँग्रेसचे जे वकील होते, काँग्रेसचे जे अर्ज भरणारी तज्ज्ञ मंडळी होती, त्यांचं अज्ञान या ठिकाणी उघडं पडलं. असं काय घडलं की निवडणूक आयोगानं देखील या प्रसंगामध्ये काँग्रेसला कोणती संधी दिली नाही आणि या साऱ्या नाट्याचा एक आढावा आपण आजच्या खबरबातमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी योगेश कुटे. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जी काही हार होताना मतदानाच्या आधी दिसत आहे ती अतिशय केविलवाणी आहे. कोणी अमरावतीचा उमेदवार हा 14-15 कोटी रुपये घेऊन माघारही घेतो असा आरोप काँग्रेसच्या यशोमती ठाकूर करतात. व भंडारा गोंदियामध्ये देखील असंच घडतं आणि काँग्रेस लढायला तयार आहे की नाही असं चित्र निर्माण झालेलं आहे. खरं तर मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची जी एक राज्यसभेची जागा अतिशय सुरक्षितरित्या निवडून येणार होती, पण या जागेवर उमेदवारी द्यायची कोणाला हाच खरा प्रश्न होता. कारण दिग्विजय सिंग, माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच होती. या ज्येष्ठ नेत्यांना आपल्याला ही खासदारकी मिळावी असं वाटत होतं. दुसरीकडे राहुल गांधी यांच्या टीममधल्या मीनाक्षी नटराजन यांना उमेदवारी देण्यासाठी राहुल यांचा गट अतिशय वेगानं कामाला लागलेला होता आणि घडलं तसंच मीनाक्षी नटराजन या तरुण चेहऱ्याला उमेदवारी देण्याचं ठरलं. काँग्रेसला निवडून येण्यासाठी 62 मतांची गरज होती, तेवढे आमदार त्यांच्याकडे होते. पण या निवडणुकीमध्ये कोणताही ट्विस्ट नको, कोणताही घोडेबाजार नको म्हणून या सर्व आमदारांना बेंगलोरला शिफ्ट करण्याचं देखील ठरलेलं होतं. तसं विमान हे धावपट्टीवर तयार होतं. पण इकडे भाजपच्या नेत्यांनी वेगळी शक्कल लढवली. मीनाक्षी नटराजन यांच्या उमेदवारी अर्जावरतीच आक्षेप घेण्यात आला. हा आक्षेप काय होता तर त्यांनी या उमेदवारी अर्जामध्ये गुन्हेगारीविषयीची माहिती लपवण्यात आली असा तो आक्षेप होता. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत अनेक निकाल दिलेले आहेत की एखादी माहिती तुमच्याकडे तुम्हाला ती लागू होत नाही, त्याबाबत काही तुम्हाला सांगायचं नाही आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही नील किंवा नॉट ॲप्लिकेबल असं लिहिणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला ती माहिती लागू होत असेल तर ती कोणत्याही परिस्थितीमध्ये भरली गेली पाहिजे. मग मीनाक्षी नटराजन यांच्याबाबत काय घडलं तर त्यांनी त्या ठिकाणी तो कॉलम रिकामा ठेवला आणि हीच त्यांची मोठी चूक होती. भाजपनं असं दाखवून दिलं की अशाच वेळेस उमेदवारावरती खरं तर गुन्हा दाखल आहे आणि तो गुन्हा कधीचा आहे तर भाजपनं 10 वर्षांपूर्वीचं एक प्रकरण मीनाक्षी नटराजन यांच्याबाबतचं यापुढे निवडणूक अधिकाऱ्यांच्या पुढे मांडलं. प्रकरण काय होतं की तेलंगणामध्ये जेव्हा या मीनाक्षी नटराजन प्रभारी होत्या त्याच वेळेस त्यांच्याकडे एक तक्रार आलेली होती. ही तक्रार होती तिथल्या एका महिला काँग्रेस नेत्याची. त्या तक्रारीमध्ये असं म्हटलं होतं काँग्रेसच्या एका नेत्यानं तेलंगणातील त्या महिला नेत्यावर बलात्काराचा प्रयत्न केलेला होता. या तक्रारीची दखल काँग्रेस नेत्या म्हणून मीनाक्षी नटराजन यांच्याकडे केलेली होती, पण त्यांनी त्याची दखल घेतली नाही. या महिला नेत्यानं तेलंगणामधल्या तसा मग न्यायालयामध्ये दावा दाखल केलेला होता. या दाव्यामध्ये मीनाक्षी नटराजन यांना नंतर न्यायालयानं समन्स काढलेलं होतं. या समन्सला मीनाक्षी नटराजन यांनी उत्तर देखील दिलेलं होतं.
या त्यांच्या उत्तरावरती न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवलेला आहे. असं हे तेलंगणामधलं प्रकरण होतं. पण भाजपच्या नेत्यांपर्यंत ही अशी सगळी इत्थंभूत माहिती 2016च्या प्रकरणाची कोणी पोहोचवली हाच खरा प्रश्न आहे. काँग्रेसमधलाच कोणता एखादा फुटीर नेता तर भाजपला सहभागी झाला नव्हता ना? त्यानं त्या मीनाक्षी नटराजन यांच्या सगळ्या प्रकरणाची माहिती ही भाजपच्या नेत्यांना दिली नाही ना? असंच आता सगळं काँग्रेसमध्ये बोललं जात आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपलाच उमेदवार विजयी होण्याची क्षमता असताना आणि तशी तयारी असताना काँग्रेसच्याच घरभेद्यांनी ही माहिती भाजपला पुरवली. याच वेळेस झारखंडमध्ये दुसरं नाट्य घडत होतं. त्या ठिकाणी भाजपच्याच एका उमेदवारावरती नवथानी नावाचे उमेदवार त्यांच्यावर काँग्रेसनं आक्षेप घेतलेला होता. त्यांच्या देखील अर्जामध्ये चुका आहेत असं काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं होतं. मग भोपाळ आणि झारखंडमध्ये म्हणजे रांचीमध्ये असं काय वेगळं निवडणूक अधिकाऱ्यांनी केलं? झारखंडमध्ये काँग्रेसच्या आक्षेपावरती निवडणूक अधिकाऱ्यांनी असं म्हटलं की जे भाजपचे नवथानी म्हणून उमेदवार आहेत त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजेपर्यंतची वेळ दिली. तुमच्याबद्दल जे काही आक्षेप घेतलेले आहेत त्याचं तुम्ही आम्हाला स्पष्टीकरण द्या. आमचं जर ते स्पष्टीकरण समाधानकारक असेल तर आम्ही तुमचा अर्ज स्वीकारू. पण अशी संधी ही मीनाक्षी नटराजन यांना भोपाळमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली नाही. आणि काँग्रेसचा हाच आक्षेप आहे की जे भाजपच्या उमेदवारांना निवडणूक आयोग संधी देतं, भाजपच्या उमेदवाराच्या बाजूनं निवडणूक आयोगाचे अधिकारी निर्णय घेतात, मग काँग्रेसच्याच उमेदवाराच्या बाबत असा भेदभाव का केला? याच्यावरती भाजपचं म्हणणं असं आहे, फॉर्म नंबर 26 मधला जो कॉलम आहे तो निरंक ठेवणं हा गुन्हाच आहे. आणि नवथानी यांच्याबद्दलचे जे काही आक्षेप होते ते तांत्रिक आक्षेप होते, त्याचं निराकरण करण्याची संधी हे देणं निवडणूक अधिकाऱ्याला क्रमप्राप्त होतं. पण तरीही काँग्रेसनं आपला दावा सोडलेला नाहीये. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडे ही मध्य प्रदेशची निवडणूकच रद्द करा अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेली आहे. तरीही एक भाग राहतोच. काँग्रेसचे जे अर्ज भरणारे नेते होते भोपाळमध्ये, मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज भरताना मीनाक्षी नटराजन यांना आपल्याला कोर्टाचा समन्स आला आहे हे त्यांच्या लक्षात नव्हतं का? खरं जर त्यांनी ते भरलं असतं तर हा पुढचा वाद तिथेच थांबला असता. दुसरी गोष्ट, निवडणूक अधिकाऱ्याच्या मनमानीबद्दल भेदभावाबद्दल देखील आहे आणि काँग्रेस आता त्याबाबत थेट निवडणूक आयोगाकडेच गेलेला आहे. पण त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळेल असं मला तरी वाटत नाहीत. मग सर्वोच्च न्यायालयामध्ये काँग्रेस जाऊ शकेल का? तर त्याचं उत्तर देखील नकारार्थी आहे. कारण अनेकदा सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे की निवडणूक प्रक्रिया एकदा सुरू झाली की त्याच्यामध्ये कोर्ट हस्तक्षेप करणार नाही आणि तसा कायदा देखील आहे. त्यामुळं राज्यसभेचा निकाल लागल्यानंतरच काँग्रेसला या साऱ्या प्रकाराबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेता येईल असं सगळं चित्र आहे. पण याच्यामध्ये 2-3 शक्यता आहेत. काँग्रेसच्याच घरभेद्यांनी ही सारी माहिती भाजपला दिली आणि मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज कसा रद्द होईल यासाठीची सगळी धावपळ केली. दुसरी बाजू, निवडणूक अधिकाऱ्यांनी जर मनात आणलं असतं तर हा अर्ज दुरुस्त करण्याची संधी नटराजन यांना भेटू शकली असती, पण त्यांना ती भेटू शकली नाही. मुद्दा क्रमांक 3, मीनाक्षी नटराजन यांची देखील स्वतःची चूक आहे की त्यांना कोर्टानं दिलेलं समन्स अर्ज भरताना आठवलं नाही. त्यामुळं काँग्रेसची हक्काची जागा ही भाजपनं खेचून घेतली आहे. ज्या ठिकाणी भाजपचे 2 खासदार राज्यसभेवर जाणार होते तो तिसरा बोनस त्यांना मिळालेला आहे. त्यामुळं मीनाक्षी नटराजन यांच्यासारख्या ज्यांचा कोणताही राजकीय घराणेशाहीशी संबंध नाही आहे, अतिशय हुशार म्हणून त्या ओळखल्या जातात, तळागाळामध्ये काम करतात, अशा एका चांगल्या उमेदवाराचा बळी या साऱ्या काँग्रेसच्या सत्तानाट्यात गेला एवढं मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं ते जरूर सांगा. पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.